सर्वांना मानाचा जय श्रीराम जय शिवराय। पहिले तर तुम्ही हे बघून घ्या, कुठं गाव तुमची आता झाली असेल शिवजयंती, 22 तारखेला आपल्या रामलल्लांचं मंदिर बनलं, तर तुमच्या खूप दिखाव्याची तुमची राम भक्ती शिवभक्ती झाली असेल। पण सर्वांना ना एक कळकळीचं सांगणे, जर तुमची लायकी नसेल ना तर तुम्ही कुठलेही भगवे झेंडे आपले हे फिरवू नका, मिरवू नका। आणि हा आता मला मान्य आहे, पण तुम्हाला एक सांगतो, जर भगवा ध्वज हा जर थोडा खराब झालेला आहे, तो जर फाटू आलेला आहे, तर तुम्ही त्याला काढून घ्या, नवा झेंडा लावा किंवा मग याला थोडा नीट पॅक करा। तुम्ही याला फाटस्तोवर जर तुम्ही वापरता, याला पॅक करत नाहीये, तर तुमची एवढी निष्काळजीपणा काहीच कामाची नाहीये। आणि खरं एक सांगतो, तुम्हाला दिखावा करायचा असेल ना तर तुम्ही ना काहीच कामाची नाहीये, दिखावा करू नका। मान्य आहे कोणी चुकीने करणार नाहीये, पण हे अशी अवस्था झाल्यावर तरी तुम्ही तो झेंडा गाडीला लावू देताय, कोणी दारूच्या नशेत तर कोणी कशाच्या नशेत, मग तो झेंडा खाली पडतोय। तर या गोष्टी जरा सुधरा। आणि हा मी सोनगीरला आलेलो होतो, तर मुंबई आग्रा हायवेला मी बघितलं आणि तिथं हा झेंडा पडला होता। तर कळकळीची विनंती नका समजू, तुम्हाला एका सांगतो, लायकी नसेल तर झेंडा गाड्यांना लावू नका, खास करून ट्रकवाल्यांना बी सांगतो आणि मग ट्रॅक्टरांना पण सांगतो, जे मोठ्या गाड्या ज्यांनी लावताना तर ना पॅक बांधा। एवढंच माझा नंबर विनंती, बघून घ्या।